नमस्कार, मी पंजाब डक आणि मी माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. 9, 10, 11 परत राज्यात थोडी थंडी वाढणार आहे, पण त्याच्यानंतर 12, 13च्या 14च्या दरम्यान परत राज्यात आभाळ येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग ती आभाळ कशामुळे येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काय होईल. चेन्नईकडे काय होणार आहे, चेन्नई तामिळनाडूकडे एक कमी दाबाचा पट्टा आहे, त्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन काय होणार आहे, तामिळनाडूमध्ये तिरुपती बालाजीकडे म्हणजे 8 ते 12च्या दरम्यान तिकडं खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे तिकडं तामिळनाडू केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तिकडे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल तामिळनाडू चेन्नईकडं. तर त्या तिकडं पाऊस पडल्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात 12-13 तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी खूप चांगलं असतं, वेलवर्गीय पिकासाठी देखील चांगलं असतं, टरबूज लावण्यासाठी चांगलं असतं, ऊस उगवण्यासाठी चांगलं असतं. म्हणून सांगायचं म्हणजे कोणत्याही पिकाला गर्भधारणेसाठी आभाळ चांगला असतं. म्हणून हे पण त्याच्यामध्ये काय नुकसान होतं, त्याच्यामध्ये धुई देखील येतं. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणून राज्यात सध्या तरी आणखीन आज आणि उद्याच्या दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे, धुकं राहणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या फवारण्या करायच्या. त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे की 12-13च्या दरम्यान राज्यात परत ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 8, 9, 10, 11च्या दरम्यान राज्यात थंडी थोडी वाढणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि हे आहे आमचा 81 नंबरचा हरभरा आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की आम्ही पेरलाय आणि त्याला फुलं लागणार. तर तुम्हाला सांगतो, हे 81 नंबर हरभऱ्याला 48 दिवसापासून तर 70 दिवसापर्यंत इतके फुलं लागतात की खूपच फुलं लगेच घाट्यात रूपांतर होतं. आताला याला 54 दिवस आहे. आणखीन तुम्हाला म्हणलो ना, 70 दिवसाला तुम्हाला इथूनच हिरव करून तर इतकाला ह्या हरभरा वाढल. ह्या हार्वेस्टिंग देखील काढता येतो. म्हणून याचं आणखीन एक विशेष आहे. मी म्हटलं होतं ना, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वातावरण खराब होईन आणि कुठंतरी असे थेंब पडतील, शितोडे पडतील. तर तसे महाराष्ट्रात पडले, पण त्याच्यामुळे धुई देखील आली. पण आता 12-13च्या दरम्यान मात्र काय होणार आहे, उत्तर महाराष्ट्र कोकणाकडे जरा थोडे याच्यापेक्षा आणखीन थेंबाचं प्रमाण थोडेच वाढणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सध्या आता ह्या जानेवारी महिन्यात सध्या वातावरणात ढगाळ वातावरण राहिलं, लगेच असं वातावरणात धुई राहणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या फवारणी करून घ्या आणि आपलं पीक वाचवा. धन्यवाद.